पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणानंतर नवी मुंबई मनपा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलंय। अनेक बेकायदा पब आणि बारवर रात्री उशिरापर्यंत कडक कारवाई करण्यात आली। नवी मुंबई मनपा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं संयुक्तपणे ही कारवाई करत 10 डान्स बार, 5 पब, लिकर बारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा मारलाय। पुण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही पब संस्कृती बळावत आहे। रात्रभर अनेक बार, पब, हुक्का पार्लर सुरू असतात हे उघड सत्य असून त्यावर अधूनमधून कारवाई केली जाते। मात्र पुण्यातील किसन नगर अपघात प्रकरणातील आरोपी पब मधून बाहेर पडला होता आणि त्यामुळे पब आणि पाठोपाठ रात्रभर चालणारा हा प्रकार प्रकाश झोतात आला। याच अनुषंगाने नवी मुंबईतही अचानक पण नियोजनबद्धरित्या रात्रभर पब, लेडीज बारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। याबाबत नवी मुंबई मनपाचे अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉक्टर राहुल देठे यांनी सांगितलं की वाशी, तुर्भे, नेरूळ, सीबीडी येथील 10 डान्स बार, 5 पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यात चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणं, परवानगीपेक्षा मोठा बोर्ड लावणं, वेळेचं बंधन न पाळता डान्स बार सुरू ठेवणं आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।